आज युवा संघर्ष यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे आणि आपल्यासोबत सध्या रोहितदादा पवार आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून काय युवकांचे प्रश्न समोर येत आहेत आणि कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवले जाणार आहेत, काय प्रयत्न करणार आहेत तुम्ही? बेरोजगारीचा मुद्दा समोर येत आहे. दोन प्रकारची बेरोजगारी आहे. एक जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्याबद्दलचे मुद्दे पुढे येत आहेत आणि जे कमी शिकून नाहीतर शिक्षण ज्यांनी सोडले त्यांच्याबद्दलची बेरोजगारीचा मुद्दा हा पुढे येत आहे. त्याच्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा ज्या बंद केल्या जात आहेत, ज्या काही दत्तक दिल्या जात आहेत त्याबद्दल अनेक लोक बोलत आहेत. त्याबरोबर विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी आहेत. स्कॉलरशिप वेळेवर येत नाहीत. स्पर्धा परीक्षेचे जे काही भरती आहे ती प्रक्रिया सुरू होत नाही, नियुक्त्या होत नाहीत, पोलीस भरती होत नाहीत. याच्याचबरोबर जो काही भ्रष्टाचार हा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत होत आहे त्याच्याबद्दल लोक भेटून आम्हाला बोलत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या विषयावर आमची चर्चा इथं असणाऱ्या युवांबरोबर होत आहे. काही मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत आणि अनेक असे मुद्दे आहेत जे नवीन आहेत आणि जे आमच्यापर्यंत येत आहेत आणि ते सुद्धा घेऊन आम्ही अधिवेशनामध्ये मांडणार आहोत. शेवटी आपल्याकडे काय असतं तर लढायचं असतं आणि हे सगळे मुद्दे घेऊन अधिवेशनामध्ये आमदार म्हणून जी काय ताकद अधिवेशनामध्ये आम्हासारख्या सगळ्यांना असते त्या ताकदीचा उपयोग ह्या प्रश्न सोडवण्यासाठी नाही तर मांडण्यासाठी हे मी करणार आहे. आणि माझ्याबरोबर अनेक असे आमदार आहेत जे समविचारी आहेत, ते सुद्धा या सर्व युवांच्या वतीने लढतील. आता सध्या तुम्ही येलदरी डॅममध्ये आहात, तिथे सफर करतायत. शेतकऱ्यांशी काही बोलणं झालं काय? शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत की इथून डावा कालवा काढून हिंगोलीपर्यंत न्यावा आणि त्यामुळं जे हा जो भाग आहे जो दुष्काळग्रस्त ओळखला जातो तो सुजलाम सुफलाम होईल. तुमचं काही बोलणं झालं? इथं असणाऱ्या ते शेतकरी आहेत त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी मागणी केली की हिंगोली जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना आपल्याला या धरणातून पाणी देता येईल. आणि शेवटी इथं असणाऱ्या नागरिकांची अपेक्षा असते की आपला भाग सुजलाम सुफलाम झाला पाहिजे आणि पाणी आणायला तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होत असतो, आसपासच्या इकॉनॉमीला त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे अशा प्रकारची मागणी इथं आलेल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. याचा काही प्रमाणात अभ्यास करावा लागेल. मोघम हे मला सांगण्यात आलेलं आहे. तर थोडासा अभ्यास करून कुठं पाणी जातं, कसं जातं, किती पाणी आहे, त्याची उंची काय, त्याचे डिटेल्स काय, याच्यात खोलात जाऊन थोडासा अभ्यास करावा लागेल. आणि तो अभ्यास केल्यानंतर हा मुद्दा मांडायचा असेल तर नक्कीच इथं असणाऱ्या लोकांच्या वतीने मी मांडण्याचा प्रयत्न करेल. आरक्षणावरून जे आहे ते राजकारणामध्ये देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत. असं म्हटलं जातंय की मराठा आरक्षणकर्ते जे आहेत मनोज जरांगे पाटील त्यांच्या पाठीमागं शरद पवारांचा हात आहे. काय झालं आहे की हे भुजबळ साहेबांनी बोललं असावं. भुजबळ साहेब जेव्हा पूर्वी BJPच्या विरोधात बोलत होते, त्यांची जी काही भाषणं होते ते सर्व समता या बेसवर होते, नाही तर या विचारावर अवलंबून होते. एकता, बंधुत्वता त्यांच्या भाषणातून आपल्या सर्वांना बघायला मिळत होते. पण आता ते जसे BJP बरोबर गेलेले आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल झालेले आपण सर्वजण बघू शकतो. आणि BJP बरोबर गेल्यामुळे BJPमध्ये असे अनेक नेते आहेत जे खोटं बोलतात. मराठवाड्याला 42,000चा विकास आम्ही करू यासाठी विकास आराखडा 2015ला जाहीर झाला होता. त्याच्यात ₹1 खर्च न झालेला आपण सर्वांनी बघितला. त्याच्याचबरोबर धनगर समाजाला आम्ही आरक्षण पहिला कॅबिनेटमध्ये देऊ, तेही तिथं झालेलं नाही. युवांना अनेक गोष्टी सांगितल्या ज्या झाल्या नाहीत. तर अशा पद्धतीने BJPचे नेते खोटं बोलतात. त्यामुळे जसं विचार भुजबळ साहेबांनी बदलला तसं कदाचित त्यांना या बाबतीत सुद्धा खोटं बोलण्याची सवय भाजपकडूनच लागली असावी. अंतरवाली सराटीमध्ये जे लाठीचार्ज झाला होता त्याच्यानंतर तुम्ही आणि राजेश टोपे जे आहेत त्यांनी स्वतः म्हणजे दोघांनी मिळून पुन्हा मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलंय असं भुजबळ म्हणाले. सांगितलं ना, भाजपबरोबर राहून त्यांना खोटं बोलण्याची सवय लागली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्क्रिप्ट लिहिली, त्यांनी ती वाचली. पण ती स्क्रिप्ट वाचत असताना सवयीसुद्धा त्यांनी घ्याव्यात असं कुणी सांगितलं आहे. मग आता खोटं बोलायची त्यांना सवय लागली असेल तर त्याला आम्ही काय करणार? ते बोलत राहणार आणि त्याचं प्रत्युत्तर आम्ही देत राहिलो तर सामान्य लोकांच्या प्रश्नावर कोण बोलणार? तुम्ही असं म्हणालेत की जानेवारीमध्ये मोठं काहीतरी घडेल, नेमकं काय घडणार आहे? नाही, भीती अशी वाटते, जेव्हा आम्ही बीडला गेलो होतो तिथे असणाऱ्या लोकांशी चर्चा केली तेव्हा लोकांचं मत आलं की तिथं प्रोफेशनल गुंडांचा वापर केला होता. मुद्दामून OBC समाजाच्या नेत्यांच्या घरावर नाहीतर दुकानावर टार्गेट हे केलं गेलं होतं. घराला नंबर दिला गेला होता. तिथं पेट्रोल बॉम्ब, फॉस्फरस बॉम्ब वापरला गेला होता. त्याच्याचबरोबर जे काही गुंड आले होते त्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारची दगडं त्यांनी गाडीत ठेवली होती. एका दगडामध्ये एक CCTV कॅमेरा ते फोडायचे आणि त्याच्यामागे कुठेतरी एक रणनीती होती. नाहीतर त्यांनी प्लॅनिंग केलं होतं. पोलीस 6 तास तिथं काहीच करत नव्हते. मग
जेव्हा पोलीस काहीच करत नव्हते, तर पोलीस कधी काय करत नाही, जेव्हा सत्तेत असणाऱ्या एका व्यक्तीचं मत असतं, नाही तर सांगितलं असतं की तुम्ही काहीच करू नका. ह्या सगळ्या परिस्थितीकडे बघत मुद्दामून मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न जो बीड शहरामध्ये झाला, तो फक्त ट्रायल होता, नाहीतर ट्रेलर होतं, असं तिथं असणारी लोकं म्हणतात. जानेवारी महिन्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न हा केला जाईल, असं सगळ्यांचंच मत यायला लागले. हिंदू-मुस्लिम हे नगरमध्ये झालं, बाहेरचे लोकं आणले. त्याच्याचबरोबर कोल्हापुरात झालं, बाहेरचे लोकं आणले. अमरावतीत झालं. तर त्याला काय राजकीय त्यांना मदत भाजपला कुठं होताना दिसत नव्हती. म्हणून कदाचित मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न ते करतील, अशी भीती आहे आणि 31 पर्यंत हे सरकार टिकेल, त्यानंतर टिकेल असं काही वाटत नाही लोकांना. म्हणजे 2024 मध्ये आरक्षणावरून जे आहे ते महाराष्ट्रात पडसाद उमटतील असं वाटतं. असा प्रयत्न केला जाईल. लोकं प्रतिसाद देतील असं मला वाटत नाही. पण राजकीय दृष्टिकोनातून पोळी भाजण्याचा प्रकार हा भाजपकडनं मराठा विरुद्ध ओबीसी करून केला जाऊ शकतो, अशी भीती अनेक लोकांच्या मनामध्ये आहे. लोकसभेमध्ये अजेंडा काय असणार आहे आपला? अजेंडा म्हणजे आता जे काही आम्ही आता गोळा करत आहोत, ते एकत्रित झाल्यानंतर अधिवेशनामध्ये मांडूच आणि मांडत असताना हे मुद्दे लोकसभा आणि विधानसभेमध्ये सुद्धा अजेंडा म्हणून आम्ही पुढे घेऊन जाऊ. अ, अजित पवार शरद पवार गट किती जागा लढवणार आहे लोकसभेत? आज नाही कळणार. महाविकास आघाडीमध्ये चर्चा करूनच काही गोष्टी ठरत असतात. सर्व्हे चालू आहेत. सर्व पक्षाचे सर्व्हे सुरू आहेत. मग सगळ्यांना जिल्ह्यातल्या लोकांना म्हणजे चर्चा तर झालेली आहे. अजून एकदा चर्चेत घेऊन सर्व्हे दाखवून मग योग्य असा निर्णय घेतला जाईल. तुम्ही लोकसभा लढवणार आहे? अजिबात नाही. मी कर्जत जामखेडमधूनच माझी आमदारकी लढणार. पण जिथं कुठं लोकसभेच्या उमेदवारांना 4 मतं वाढवून देण्याची संधी जिथं कुठं असेल, तिथे कार्यकर्ता म्हणून प्रचाराला नक्कीच जाणार. तर हे होते रोहितदादा पवार आणि त्यांनी मुंबई तकची बातचीत केली आहे. कॅमेरा पर्सन राम सोळंकेसह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.